नमस्कार मित्रांनो, मी शिव मडकुते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत या वेबसाईटमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे आणि नोटीसमध्ये काय सविस्तर माहिती दिलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर पहा नोटीसमध्ये काय बदल करण्यात आले आहे. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. तर जे काही इमारत बांधकामासाठी नोंदणी होत होती तालुका स्तरावर, ती आता बंद करण्यात येणार आहे. तर बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. तर जे काय आता नवीन ऑनलाईन अर्ज आहेत किंवा रिन्युअल आहे, तर ते आता आपल्या सोयीच्या जागेवरून म्हणजेच ज्या ठिकाणावर आपण आहे त्या ठिकाणावर ऑनलाईन पद्धतीने आता आपण अर्ज करू शकणार आहात. तर पहा पुढे, कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडायची सुविधा दिलेली आहे. तर जी काही आता कागदपत्र पडताळणीसाठी आपल्याला तारीख निवडायची तारीख दिलेली आहे. तर 6 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच उद्यापासून आपल्याला तारीख निवडायची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. तर जी काही आपण तारीख निवडलेली आहे, तर त्या तारखेवर आपल्याला जे काही मूळ डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट घेऊन जे काही सुविधा केंद्र आपण निवडलेले आहे त्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. तर पुढे पहा, ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. तर जी काही आपण तारीख ठरवलेली आहे, तर त्या तारखेस आपल्याला मूळ कागदपत्र घेऊन हजर राहावे लागणार आहे. आपण हजर न राहिल्यास आपला अर्ज हा नामंजूर करण्यात येईल, असं सुद्धा यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे. तर पुढे पहा, लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत. ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतली आहे, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. तर काही लोकांना तारीख दिलेली आहे, तर त्या लोकांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. तर पहा, रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी ज्यांची तारीख रद्द झाली आहे त्यांना नवीन तारीख निवडण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरायचा आहे. तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. तर पहा, अशा प्रकारची माहिती यामध्ये दिलेली आहे. तर माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.